नमस्कार माय ट्यूब फॅमिली। तर सिडकोच्या घरांचे वाटप पत्र म्हणजेच अलॉटमेंट लेटर जे आहे ते सोमवारपासून मिळणार आहे। तसेच जे मेंटेनन्स आहे, देखभाल शुल्क, त्याच्यामध्ये पिण्याचे पाणी आणि विजेचे जे बिल आहे ते मेंटेनन्समध्ये ॲड नसणार आहे, ते तुम्हाला तुमचं वेगळं भरावं लागेल। तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। सोडतधारकांनी सदनिका मिळविण्याची विहित प्रक्रिया पूर्ण केली आणि ज्या गृहप्रकल्पांचे बांधकाम पूर्ण झाले आहे अशा सोडतधारकांना टप्प्याटप्प्याने सिडको घरांचे वाटपपत्र देत आहे। सिडको महामंडळाने फेब्रुवारी महिन्यात काढलेल्या माझे पसंतीचे सिडकोचे घर या 26,000 घरांच्या सोडत प्रक्रियेतील विजेत्यांना सोमवारपासून घरांचे वाटपपत्र देण्याची प्रक्रिया सिडको करणार आहे। सोमवारपासून पहिल्यांदा बामणडोंगरी गृहप्रकल्पातील 200 भाग्यवंतांना वाटपपत्र सिडको देणार असल्याची माहिती सिडकोने दिली आहे। ज्या सोडतधारकांनी सदनिका मिळविण्याची विहित प्रक्रिया पूर्ण केली आणि ज्या गृहप्रकल्पांचे बांधकाम पूर्ण झाले अशाच सोडतधारकांना टप्प्याटप्प्याने सिडको घरांचे वाटपपत्र देत आहे। फेब्रुवारी महिन्यात झालेल्या 26,000 घरांच्या सोडतीमध्ये 19,518 भाग्यवंतांची निवड झाली। सोडतीनंतर विविध प्रश्न उपस्थित झाल्यामुळे सोडतधारकांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला। घरांच्या किमती कमी करण्यासाठी सोडतधारक थेट उपमुख्यमंत्र्यांच्या गावापर्यंत पोहोचले। तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विविध आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधले। माजी आमदार संदीप नाईक यांनी याविषयी निवेदन दिले। 2 दिवसापूर्वी भाजपचे विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांनी सुद्धा सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शांतनु गोयल यांची भेट घेऊन घरांच्या किमतीसह इतर विषयांवर सकारात्मक चर्चा केली, परंतु अजूनही घरांच्या किमती कमी करण्याविषयी थेट कोणतेही धोरण सिडकोचे ठरलेले नाही। सिडको मंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या सोडतधारकांना घरांच्या क्षेत्रफळाविषयी संशय असेल अशा सोडतधारकांना त्यांच्या घराचे कार्पेट क्षेत्र सिडको मोजून देईल असे स्पष्ट केले आहे। तसेच मेंटेनन्स म्हणजेच देखभाल खर्च, तर या मेंटेनन्स शुल्काचा मुद्दा सोडतधारकांच्या वतीने विक्रांत पाटील यांनी उपस्थित केला होता। या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना गृहसंकुलातील पिण्याच्या पाण्याचे आणि विजेचे देयक हे देखभाल शुल्कात येत नसून गृहसंकुल स्वच्छता सुरक्षा रक्षक यांचे कोणतेही शुल्क 2 वर्षे सिडको सोडतधारकांकडून आकारणार नसल्याचे सहव्यवस्थापकीय संचालकांनी स्पष्ट केले आहे। तर सोमवारी जे आहे सिडको 200 सोडतधारकांना वाटपपत्र देणार आहे। ज्या सोडतधारकांनी 3 महिन्यांपूर्वी अनामत रक्कम आणि कन्फर्मेशन शुल्क भरले अशांची घरे तयार असतील तर त्यांना ताबा आणि ज्यांनी वाटपपत्र मिळविण्याची विहित प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना वाटपपत्र देण्यास सिडको बांधील आहे। वाटपपत्रामुळे गृहकर्ज मिळण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल, यासाठी सिडकोने हे पाऊल उचलले आहे। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत अद्याप कोणताही धोरणात्मक निर्णय सिडकोने घेतलेला नाही। शांतनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको मंडळ। तर सिडकोच्या घरांचे अलॉटमेंट लेटर म्हणजेच वाटपपत्र सोमवारपासून मिळणार आहे। हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।